गल्ली क्रिकेट मॅच मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। काल आपल्याला विरुद्ध टीमने बद्या मारलेला आहे, मगर आज आम्ही जिंकल्याशिवाय जाणार नाही। बघूया काय होतंय। रोज आते हैं इस उम्मीद पे, आज जीतेंगे, कल जीतेंगे, परसों जीतेंगे, रोज हारते हैं। सोहेल शेख स्ट्राइक वर आणि फुल टॉस बॉल आणि 4 रन जाता जाता वाचलेले आहे आणि सिंगल। धाव संख्या 3 बॉल 2 रन। शोएब चिचा स्ट्राइक वर आणि बॉल बाहेर मारलेला आहे, 6 आउट असल्याने शोएब चिचा आउट। डावरा बॉलर मुन्या बायाला बद्या मारतात, पण आतापर्यंत गोलंदाजी चांगली गेलेली आहे, उत्कृष्ट गोलंदाजी। अमन नाईकवडी बॉलिंग करताना आणि बॉल शॉर्ट बॉल आणि अंपायरचा इशारा वाईट। अंपायर वाईट म्हणतात, बॉलर म्हणतात नाही वाईट, वादावादी चालू आहे। ते सगळं बरोबर आहे, पण साजिद बॅकग्राऊंड मध्ये म्हणा लागलंय की नो बॉल आहे। टप्पा नो बॉल असते काय? साजिद आता काय बोलायचं? त्यामुळे क्या करूं इसका, क्या करूं, मार भी नहीं सकता, प्यार जो कर। बॉल गुडघ्यापासून गेलाय तरीही बॅट्समन वाईटची मांग करत आहेत। ही मांग चुकीची आहे तुमची। सोहेल शेख कॅप्टन म्हणत आहे सोहेल शेख चिडलाय तर बॉल टाका, बाहेर मारते ते चिडून। बघूया काय होते। आणि टाकला आणि खरोखरच बाहेर मारलाय आणि बॉलरचा आनंद गगनात माहिना। दुसऱ्या ओव्हरची 5 बॉल, धावसंख्या आहे 4 रन। मुन्याबाया बॉलिंग वर आणि 2 चौकार या ओव्हरीत येतील अशी मला गट फिलिंग आणि हाणला। काम कर, 200 रुपए दे और 50 रुपए काट ओव्हर ऍक्टिंग के वजह। धाव संख्या तिसऱ्या ओव्हरीची 2 बॉल 8 रन्स आणि अनेक चौकार याला बसल अशी माझी गट फिलिंग येत आहे आणि बसणारच। बॉलर 24 कॅरेट आहे। अनेक चौकार मुन्याबायाला 2 चौकार एकाच ओव्हरीत हाणलेले आहेत। मुन्याबाया म्हणते कमबॅक होणार आणि कमबॅक मॅच हारल्यानंतर झाला, पण झाला कमबॅक। आणि अमन देसाई मोठं बोलून 5व्या ओव्हर टाका आल्यात आणि अमन देसाईला पण हाणलेला आहे, पण चौकार वाचला। साजिद स्ट्राइक वर आणि साजिदनं उडवलेला बॉल ग्राउंडच्या बाहेर आणि साजिद आउट। साजिद मान्यच करा ना, साजिद भांडण करायला लागलाय। साजिदला अनेकदा बॅटिंग पाहिजे आहे। साजिद गल्ली क्रिकेट आहे, बारक्या पोरांची क्रिकेट नव्हे। जिस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन बुरी तरह फंसोगे। पहिल्या इनिंगचा शेवट बॉल आणि विकेट। 14 रनाचं टार्गेट विरोधी टीमने दिलेले आहे। बघूया काय होतं। बारामती ॲग्रो उर्फ अमन देसाई बॅटिंगला। टुकू टुकू हा यांचा स्वाभाविक खेळ आहे, काय करतात बघूया। आणि हा शॉट बेहतरीन कव्हर ड्राय आणि चौकार। आता काय ऐकते वाघ। 3 बॉल, धाव संख्या आहे 4 रन आणि हा विकेट। वाघ्या कंबर मोडल मधनं लय पण हे करून वाघ रडाला वाटतं, रडालाय वाघ, रडत जात आहे करला। फैयाज मुजावर बॅटिंगला, नवीन कपडे घालून आल्यात व्हिडिओ करायचा म्हणून। आणि अमन नाईकडी स्ट्राइक वर आणि बॉल ही दिसाय ना एवढा स्पीडनं बॉल। अनेक बॉल, ओ हो बाउन्स, ओ हो ओ हो ओ। पता है हम लोग मैच कहाँ आ रहे? कहाँ? मुन्याबाया स्ट्राइक वर आले म्हणल्यावर आपण मॅच ऑलरेडी हारलेले आहे। जिंकलेली मॅच हरवणे हा मुन्याबायाचा स्वाभाविक गेम आहे। मुन्याबाया एक शॉट मारतो, त्यात बॉल बसला तर बसला, नाही बसला तर नाही बसला। लय बोलाय नको, नाही पकडून मार आणि शॉट 4 रन। कॉमेंटेटरचं बोलणं मनावर घेऊन 4 रन। धाव संख्या आहे 9 रन। जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 5 धावांची गरज। फयाज स्ट्राइक वर। फयाज काय करतात बघूया आणि कॅच। फयाज तू मुन्याबायाच्या जीवावर मॅच सोडून गेलास। आणि सात बाबा स्ट्राइक वर आणि बॉल नको त्या जागेला लागला। मुन्याबाया स्ट्राइक वर, 6 बॉलला 5 रनाची गरज आणि मला माहित आहे मॅच हारणार आहे, कारण मुन्याबाया स्ट्राइक वर आहे। मुन्याबाया एक तर बॅटला बॉल लागून दे, आमची तर जाणीव ठेवलास तर लय बरं होईल। फायनली लागला, पण मॅच हातातून गेलेली आहे। 5 रनाची गरज असताना मुन्याबायाने शेवट बॉलला 1 रन काढून मॅच हरवलेली आहे। धन्यवाद मुन्याबाया, तुमचे आम्ही हे उपकार कधीच विसरू शकत नाही। तुम्ही जे टीमसाठी आमच्या योगदान दिले आम्ही कधीही विसरू शकत नाही।